पुढच्या बातमीकडे जाऊया। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भाग जलमय झालेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। भाजी मार्केट, बाजारपेठ आणि इतर सखल भागातील अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि व्यापाऱ्यांसह नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मागील 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते त्या बाजूला होते, ते आता या बाजूला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्ग काढताना दिसत आहेत। आपण बघितलं तर अनेक जण त्या बाजूला होते, अडकलेले होते, त्यांना आता कुठेतरी बाहेर काढण्यासाठी पालिका प्रशासनाची लोक जी आहेत या ठिकाणी पोहोचलेली आहेत। आपत्कालीन विभाग जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जवळपास 3 ते 4 फुटांपर्यंत या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा नजराना चौक असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि एकंदरीत आता पालिकाच्या वतीने या ठिकाणी या भागात असलेली जी नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम केले जाते, अन्यथा कोणतेही दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी हा जो प्रयत्न आहे तो आता पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की अनेक जण जे अडकलेले होते, काही इमारतीमध्ये अडकलेले होते, त्यांना बाहेर काढण्यात येत आहे आणि पालिका प्रशासनाच्या वतीने देखील हा प्रयत्न करण्यात येत आहे की अनेक नागरिक जे आजूबाजूला उभे आहेत त्यांना या ठिकाणी कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी केला। पाऊस जो आहे तो सातत्याने या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात जो पाऊस जो आहे तो या ठिकाणी कोसळत आहे आणि त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात जो पाणी साचलेला आहे, त्यामुळे पावसाचा जोर जर या ठिकाणी कायम राहिला तर परिस्थिती या ठिकाणी अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याची देखील शक्यता आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी।